नगरपालिकांमध्ये झालेला पराभवाचा वचपा राष्ट्रवादी काँग्रेस आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काढेल का हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र बंडाळी आणि आघाडीत झालेली बिघाडी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हानांचा देखील मोठा पाढा असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आणि सेना भाजपत सुरू असलेला वाद याबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांची मतं सविस्तरपणे जाणून घेतली आहेत। पाहूयात। चांगला मुहूर्त आहे आज। सुप्रिया सुळे तुळजाभवानीच्या दर्शनाला बऱ्यापैकी फ्री आहे, त्या मनापासून बोलतील असं मी अपेक्षा करतो। आधी अभिनंदन तुमचं, पद्मविभूषण मिळालं। मला नाही मिळालं, पवार साहेबांना मिळालं। बट इट्स अ ग्रेट प्लेजर। हो, अर्थातच महाराष्ट्राचा मान सन्मान आहे। आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं हा फक्त या कुटुंबात सीमित नाही, पण महाराष्ट्राने 50 वर्ष आदरणीय पवार साहेबांवर ज्यांनी प्रेम केलं, विश्वास दाखवला, त्या जनतेला, शेतकऱ्यांना पवार साहेबांनी ते अर्पण केलेलं आहे। आणि अर्थातच याच्यात सगळ्यात मोठं योगदान महाराष्ट्र भारताच्या सगळ्या शेतकऱ्यांचं आहे, त्याच्याचमुळे त्यांना हे खरं तर मान मिळालं। त्याची भावना आहे, खरं तर हा योग्य सन्मान आहे, पण तरी थोडेसे विरोधी सूर दिसले। कसं आहे, काही लोकांना विरोध करायची हौस असते आणि खेकड्याची प्रवृत्ती असते, त्याच्यामुळे मी काय फार त्याला लक्ष देते। एवढ्यापुरतं मर्यादित आहे की एक कॅरी ऑन केलेला तो विरोध आहे पवार ऍज सच? मला नाही माहिती, मी असा निगेटिव्ह विचार फारसा करत नाही। एक दिसतंय थोडंसं पुढे की महाराष्ट्रामध्ये एक फार वेगळ्या पद्धतीचं महाभारत सध्या सुरू आहे। कुणीतरी कौरव आहे, कुणीतरी पांडव आहे, कुणीतरी शकुनी बसलेलं आहे। तुम्ही कसं बघताय? मी याचा फारसा विचार करत नाही, कारण का आम्ही राजकारण आणि महाभारत करत नाही, आम्ही विकासाचं राजकारण करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 21व्या शतकातला पुरोगामी विचाराचा पक्ष आहे। कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीत चौकटीत वाढलेला हा पक्ष आहे, त्याच्यामुळे हे ज्या गोष्टी करतायत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। आम्हाला त्यांनी हे भांडणं महाभारत करावं, आम्हाला महाराष्ट्रावर प्रेम करणारे लोक आहोत, महाराष्ट्राची सेवा करायची आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि महाराष्ट्राला पुढे न्यायच्यासाठी हे आमच्यासाठी इलेक्शन। हे चांगलं उत्तर आहे तुमचं, परंतु स्तर खूप घसरला। तुम्ही जरी हे म्हणत असलात तरी सध्या असं दिसतंय मग हे राजनेत्यांनी विचार केला पाहिजे। आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचं हे भांडण आहे, त्यांनाच तुम्ही हा प्रश्न केलेला जास्त योग्य होईल। का करतात ते असं वाटतं? आता ते बाकी ते का असं वागतात हे मला वाटत नाही। सत्तेमध्ये आहे, मला असं वाटतं त्याच्यात मागे मोठं काहीतरी भांडण झालेलं दिसतंय, कारण का 25 वर्ष एकत्र सत्ता होती त्यांची, एकत्र त्यांची आघाडी, त्यांची युती होती आणि युतीनंतर 25 वर्षानंतर 2च वर्ष सत्तेत आले आणि त्याच्यात एवढं टोकाचं भांडण करण्यासारखं काय झालं? म्हणजे पाच एकामेकाचं पाणी काढलं। आपण किती काही असेल तर कोणी आपल्याकडे माणूस असला, मी दुष्काळातही महाराष्ट्र आणि देश फिरलेले आहेत, किती अडचण असली तरी भाकरी, ठेचा आणि पाण्याला कधीच कोणी आपल्याकडे आलं की त्याचं आपण स्वागतच करतो। हे दुर्दैव आहे की एकामेकात सत्तेमध्ये त्यांचा हिस्सा असून त्यांचं भांडण एवढं शिगेला पोचलंय की एकामेकाचं पाणीही काढतंय, जे कधी आपण काढत नाही, मराठी संस्कृती नाही। हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राची हे सगळी इलेक्शन प्रक्रिया ह्या खालच्या पातळीवर पोहोचली। मुंबई महापालिकेसाठी चाललंय की याच्यानंतर पण पुढे असं चालू राहतं? आता मला सांगता येणार नाही, पण हे मुंबई महानगरपालिकेसाठी आता चाललेलं असं दिसतंय। सत्ता राहील माहिती नाही त्यांची। तर तुम्ही अंदाज वर्तवलेत, कारण अजित पवार साहेब जेव्हा बोलले तेव्हा ते असं म्हणाले की 150, 136 वगैरे सगळी दादानी सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे। महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने ज्या विश्वासाने या लोकांना मतदान केलं हे खरंच ते दुर्दैव आहे। त्या सगळ्या सर्वातलं महाराष्ट्रातल्या लोकांची फसवणूक आहे। 2च वर्षात अस्थिरता, स्वतःच्या काहीतरी त्यांचा अजेंडा असेल, म्हणजे पक्षवाढ। काय अजेंडा मला कसं माहिती असेल? मी त्यांचा, माझा अजेंडा मी सांगू शकते, दुसऱ्याचा अजेंडा मला कसा कळणार? पण काहीतरी गोलमाल आहे एवढं खरं। तुम्ही कसं बघता? बर्ड आय व्ह्यू वरून तुम्हाला दिसतं? बर्ड आय व्ह्यून मला दुःख वाटतं, कारण का माझ्या महाराष्ट्रावर यांचं प्रेम नाहीये, यांचं फक्त सत्तेचा लालच आहे, हे दुर्दैव वाटतं, त्याचं दुःख मला वाटतं। सरकार टिकेल? सरकार न टकरलं, लोकांनी त्यांना 5 वर्षाला संधी दिलेली आहे। जर त्यांनी लवकर सत्ता आणि किंवा सरकार पाडलं, हे महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक दोन्ही पक्षांनी केलेली असं सिद्ध होईल। दरवेळेला असं का होतं ताई की जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत आलंय असं वाटतं तेव्हा तेव्हा शरद पवार साहेब मदतीचा हात पुढे करतायत? अशा नाही, त्यांनी असं भले शिवसेनेची किंमत शून्य करण्याचा प्रयत्न असेल, आताही त्यांनी ते असं म्हटलं की विचार करू, नंतर ते पुन्हा वेगळं बोलले। पवार साहेब पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी बोलले होते, त्याच्यानंतर एकदाही बोललेले नाही। मला तुमच्या वाचनात आलं का नाही माहिती नाही, पण देशाच्या मीडियानी कव्हर केलेलं आहे ते की 5 का 8 दिवसापूर्वी ते महाराष्ट्रात आले होते, तेव्हा विचारलं होतं, ते म्हणले आम्ही कुणाबरोबरच जाणार नाही, असं त्यांचं स्टेटमेंट टीव्हीवर आलेलं आहे, वर्तमानपत्रात आणि देशात आलेलं आहे। म्हणजे राष्ट्रवादीने सपोर्ट करण्याचा प्रश्नच नाही?
अर्थात आमचे वरिष्ठ नेते म्हटल्यावर प्रश्न येतोच कुठे, आणि आमची एक सगळी डिसिप्लिन असलेली पार्टी आहे आमची. काय मुद्दे वाटतात ताई तुम्हाला ह्या सरकारच्या विरोधामध्ये? कारण तुम्ही मला याच्या आधीच्या बाकीचा फारसा मी काही विचार करत नाही, कारण का मला एवढा फालतू विचार करायला वेळ नसतो, कारण का आम्ही लोकांची सेवा याच्या करण्यातच व्यस्त असतो, कारण का लोकांनी विश्वासाच्या नात्याने आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवून राज्यपणाला लावायचं काम हे भाजप आणि सेना करते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की 60 वर्ष महाराष्ट्र झाली या खालच्या पातळीला जाऊन स्वतःच्यासाठी भांडणं, आणि राज्य नंतर एवढा घाणेरडा कारभार कधीच झालेला नाही आम्हाला. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्र कुठपर्यंत नेऊन ठेवला त्या मंडळींनी? आणि अर्थातच तुम्ही बघताय, डेटाच प्रूफ करतोय. म्हणजे ह्याच्यात काय, आता ईज टू डुईंग बिझनेस महाराष्ट्र काही 1 नंबरला नाही आहे. नोकऱ्यांमध्ये 2 कोटी नोकऱ्या, मेक इन इंडियाचा एवढा मोठा कार्यक्रम, पुढे त्याचं काय झालं? जल शिवार योजना, एवढ्या थाटामाटाने जलयुक्त शिवार योजना, त्याच्यात फक्त मी नाही, राजेंद्र सिंह जे त्यांचेच वरिष्ठ अॅडवायझर होते त्यांनी त्याच्यावर टीका केली आहे, कोर्टाने त्याच्यावर टीका केली आहे. तर यशस्वी झालेलं आहे. कुपोषणात मुलांचं गळतीचं प्रमाण अतिशय गंभीर विषय आहेत, आणि हे सरकार सिरियसच नाहीये दिसतंय तुम्हाला. आपापसातली भांडणं आणि उणी काढण्यातच ते इतके बिझी आहेत की महाराष्ट्राची चिंता न भाजपला आहे ना शिवसेनेला, असं दिसतंय आपल्याला त्यांच्या भाषणांमध्ये. अशा सरकारच्या विरोधामध्ये सगळे समविचारी पक्ष का एकत्रित येत नाही? आमची भूमिका आहेच. आम्ही काँग्रेसला अनेक वेळा, मुंबईमध्ये मी स्वतः सगळ्या नेत्यांना फोन केले होते की मुंबईत एकत्र लढूया, महाराष्ट्रात सगळीकडे एकत्र. आमची काँग्रेसबरोबर जायची सकारात्मकच भूमिका, इच्छा, प्रयत्न राहिलेले आहेत. पृथ्वीराज विषयी थोडंसं बऱ्याच जणांना मला असं नाही माहिती सर, माझे कुणाबद्दलच रिझर्वेशन नाही. आम्ही एका विचाराची पार्टी म्हणून नाही, आमच्याही पक्षामधल्या वैयक्तिक कुणाबद्दलही द्वेष, विरोध असा आमचा नाही. काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याची आमची इच्छा तेव्हाही होती, आजही आहे, पण काँग्रेस पक्ष सकारात्मक भूमिका घेत नाही, त्याच्यामुळे दुर्दैव आहे. काल अशोक चव्हाण असं म्हणाले की तो प्रासंगिक करार तर होताच होता, पण राष्ट्रवादी आता ही बंद पडलेली पार्टी. ठीक आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. काही वेळेला ताई टायमिंग चुकतं का हो? कारण अजित पवार साहेब जे आमच्या कट्ट्यावरती बोलले दिवंगत नेत्यांच्या जन्मतारखेविषयी, त्याच्याविषयी थोडासा वाद झाला. मला काही फारसा याचा अभ्यास नाही, पण मला फक्त माझी जन्मवेळ माहिती आणि तारीख माहिती. पण असं बोलणं योग्य होतं असं तुम्हाला वाटतं? कारण तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्यानंतर नाही, जरूर त्याचं दादाकडून जर काही कमी जास्त झालं असेल बोलणं, मी तर पहिला तो कट्टा पाहिलेला नाही, त्याच्यामुळे ती सगळी भूमिका नक्की काय झालंय त्याच्याबद्दल मला काही फारशी माहिती नाही. कारण का मी बजेटमध्ये होते, दिल्लीला होते, पार्लमेंटचं सेशन चालू आहे, आणि माझा अटेंडन्स तुम्हाला माहिती आहे 100% असतो, आणि मी काय दुपारी गायब होत नाही, मी दिवसभर पार्लमेंटमध्ये बसते. कारण त्यानंतर पंकजा आणि त्याच्याही आधी खरं तर पुण्यात आले, आणि तेव्हा ते म्हणाले की पवार मुक्त बारामती वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, डेमोक्रेसी आहे, प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. फार डिप्लोमॅटिक आहे, टू डिप्लोमॅटिक. तुम्ही एवढे प्रश्न आणि इतके मुद्दे, इतकी प्रचाराची राळ असताना तुम्ही बर्डाईवरून जे बघताय ते इतकं डिप्लोमॅटिक नसायला पाहिजे. आय एम शुअर. हे तुमचं मत आहे, त्याचंही मी स्वागत करते. थँक्यू सो मच. सुप्रिया सुळे होते, आणि त्यांनी, मी जरी म्हणालो डिप्लोमॅटिक, मनापासून आपले काही विचार इथे मांडले. कॅमेरामॅन निलेश शेवाळे, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, तुळजापूर.